दरम्यान एकीकडे हा निकाल लागला त्याच वेळेला अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेल्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन आला आणि हा फोन येताच एकनाथ शिंदे हे स्टेजच्या बाजूला जाऊन बोलत होते। त्यामुळे हा फोन नेमका कोणाचा होता याची देखील चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर हा निकाल जो आहे तो दुर्दैवी असल्याचे देखील शिंदेंनी म्हटलंय। एक असा विश्वास होता की या खटल्यामध्ये या खून खटल्यामध्ये आरोपींना सजा होईल, परंतु दुर्दैवाने हे सर्व आरोपी निर्दोष सोडण्याचा निर्णय कोर्टाने घेतलाय। मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या कानावर ही घटना घातलेली आहे आणि त्यांनी तात्काळ सीबीआयला ही केस पुन्हा सीबीआय हायकोर्टामध्ये अपीलात जाईल अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे आणि त्यांनी तशा प्रकारचे सीबीआयला निर्देश देखील दिलेले आहेत। त्यामुळे हायकोर्टामध्ये ही केस चालेल आणि खऱ्या अर्थाने या लोकांना न्याय मिळेल।